अहिल्यानगर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये राम शिंदे यांची एंट्री झाली आहे। राम शिंदे यांच्या एंट्रीमुळे राजकीय गणित बदलणार अशी चर्चा आहे। विखे थोरात यांच्या संघर्षात आता नवा ट्विस्ट येणार आहे। अहिल्यानगर जिल्ह्याचं राजकारण म्हटलं की जलसंपदा किंवा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यातील पारंपरिक संघर्ष नेहमीच केंद्रस्थानी येतो। पण आगामी अहिल्यानगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची एंट्री झाली आहे। त्यामुळे नवीन राजकीय समीकरणांची चर्चा रंगली आहे। आता प्रत्येक निवडणुकीमध्ये आपापल्या भूमिका करत असतो। त्यामुळे काय स्पर्धा निवडणूक सहकारामध्ये तर निवडणुका होतात, काही ठिकाणी काही वेळा विरोध होतात। आता त्यामुळे कोण पुढे जातं फिरतं, मला वाटतं त्या काही फार त्याला असं राजकीय भूमिकेतून पाहण्याची आवश्यकता नाही आहे। प्रत्येकाला प्रत्येक अधिकारी काय करायचं त्यामुळे त्याच्या काय भाषा करणार। अहिल्यानगरचं राजकारण म्हणलं की जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे नेहमी केंद्रस्थानी असतात। मात्र आगामी अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची एंट्री झाली आहे। राम शिंदे यांच्या दौरा आणि भेटीगाठींमुळे नेमकी अहिल्यानगर जिल्हा बँकेची ही निवडणूक आता कोणतं वळण घेणार हे पाहणं औचित्याचे ठरणार आहे। जय सावंत, जय महाराष्ट्र न्यूज करता शिर्डी, अहिल्यानगर।